हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर गुड मॉर्निंग. इकडे बघा आज गौरवला आहे सुट्टी आणि तुम्हाला दिसत असेल की मी माझे 4 डोळे कसे काय झाले आता अचानक. तर त्याचं कारण असं आहे की मी जरा दूरदृष्टीचं माझं काम होतं ते बघत होती म्हणून मी स्पेक लावला आणि मला जवळच्या गोष्टी इझिली दिसतात दूरच्या नंतर सो म्हणून लावला होता. आणि आम्हाला असं समजू शकतं आम्हाला दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये जाताना धाकाधाकी करायची होती थोडीशी म्हणून आम्ही चष्मा लावला होता. तर इकडे चहा बनवून राहिलेला आहे आणि तुम्हाला दाखवते की आमची आणि मॅडम काय करते. कार्टून दुसरं कार्टून. सो हे बघा एक कार्टून इकडे दुसरं कार्टून बघत आहे आणि हिला मिकी माऊस एवढं आवडतं की जसं रडतही असेल आणि टी व्ही लावला आणि मिकी माऊस लावलं की एकदम हसायला लागतात. आता आम्हाला तर स्क्रीन टाईम द्यायचा नव्हता पण आजकालचे लेकरं एवढे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे की त्यांना काही गरजच नाही आहे असं म्हणायची की बेटा याच्या दूर राहा त्याच्या दूर राहा. ते स्वतःच त्याच्या जवळ जातात आणि तसं आम्ही ट्राय करू स्क्रीन टाईम हा कमी करायचा अवॉइड करायचा. तर आहे ना गरम मोबाईल झाला आम्ही मस्त. इकडे हीटर चालू हीटर बंद केलेलं आहे रूम गरम झाली होती म्हणून. हीटर गौरवनी बंद केलेलं आहे कारण रूम झाली आहे गरम. आणि आमच्या मॅडम इकडे चली होती ना मिनी तुला ए मिनी आणि ए बित्ती काही लक्ष नाही कारण आमचं आता फेवरेट इकडे मिकी माऊस सुरू आहे. डोंट से अनु आणि शी इज अनायरा नॉट अनु. अनु आणि से आणि आणि केच नोज थोडं क्लीन कर लागते. हे बघा आमच्या इथे हेअर क्लिप लागली. मुलगी मोठी व्हायचीच आहे. मुलगी मोठी झाल्यावर माहिती नाही कुठे कुठे हेअर क्लिप्स लागेल. त्याने हेअर क्लिप्स त्याच्यासाठी लावला की त्याचे हेअर एवढे वाढलेले आहे गौरवचे. थर्ड डोज आहे तर हलकासा यावेळेस पेन राहू शकतो. यावेळेस थोडंसं यावेळेस थोडा राहू शकतो. थर्ड डोज आहे तर अजून इम्युनिटी वाढवेल. अच्छा ठीक आहे. हां म्हणजे आता जास्त इम्युनिटी देईल बॉडीला की लॉंग टर्म प्रोटेक्ट राहायला पाहिजे. आता डायरेक्ट तुम्हाला 6 मंथला यायचं आहे. तेव्हा मी विनिंग वगैरे समजून सांगेल. डेट ऑफ बर्थ कायचं 27 ऑगस्ट. आता 27 2 तारीख म्हणजे राईट. रेडी दो आपल्याला इयर पिअर्सिंग पण आहे. वाटलं तर कधी करू शकाल तुम्ही. 3.5 महिन्यात तर बरेच जण कधी 3.5 महिन्यात कधी करता. तुम्हीच करता का सर? हो आपल्याकडे. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. आणि चॉकलेट खायची आता. चॉकलेट खायची आहे ना आता. सर घेतो. थोडं वेट गेन स्पीड कमी वाढेल. सॉरी दुसरं सॉरी टूच दिले तुला. टूच हो गया. तुला औषध आवडतं ना. हा व्हेरी गुड. हे आम्हाला लास्ट सांगितलं आधी स्टार्ट गोंधळ केला. संपलं की गोंधळ करेल आता. लागली ना जमला. फिनिश झालं आता नाही मिळणार. फिनिश. अनिला वॅक्सिन दिली आणि आम्ही आता इकडे आलो घरी. आणि गौरव गेला बाहेर कारण गौरवला होतं लॅपटॉपचं काम. गौरवने म्हणजे लॅपटॉप सर्व्हिसिंगमध्ये घेऊन जायचा होता. सर्व्हिस सेंटर आहे असंच बर्डीला, तिथे जायचं होतं त्याला कारण त्याच्या लॅपटॉपमध्ये झाला आहे प्रॉब्लेम. लास्ट एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं त्याने.
पॅनल पण तुटला आणि भरपूरचे प्रॉब्लेम झाले त्याच्या लॅपटॉपमध्ये. सो म्हणून तो गेला आहे सर्व्हिस सेंटरला. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आई येणार आहे सायंकाळी आणि ती तुरीच्या शेंगा वगैरे घेऊन तिला म्हटलं ये. आणि आणीची पण भरपूर आठवण येत आहे असं बोलली. तर म्हटलं ये थोडं तिला पण भेट होऊन जाते. आणि ती जास्त राहणार नाही, तिला म्हटलं राहायसाठी, पण ती राहू शकत नाही कारण तिकडे बाबाचा प्रॉब्लेम होतो म्हणून 2-3 दिवस राहणार ती. The next day. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर इकडे आई आलेली आहे आणि आईने सगळा पसारा काढलेला आहे. आईने घरून खूप साऱ्या भाज्या आणलेल्या आहे, तुम्हाला दाखवते मी. आता हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या निघतात. शेपूची भाजी, सांबार, मिरची, काय काय आणलं आहे, वांगे. हां, जोरात सांग, जोरात. हां, आणखी शेपूची भाजी. हां हां, दाणे पण काढून आणले बाबांनी. अंगोनीने खूप सारे दाणे काढून पाठवले, म्हणजे कारण आणीमुळे मला वेळ मिळणार नाही म्हणून. आणि आई आली तर साफ करून देत आहे सगळं. तिकडे सगळं साफ करणं सुरू आहे भाजीचं. आणि गौरवचं इकडे ऑफिस सुरू झालं आहे. गौरवने फायनली लॅपटॉपला टचअप दिलेला आहे, पण तो पण अर्धवट. त्याचं स्क्रीन चेंज केलेलं आहे. आणि हे डिस्प्ले पूर्ण डिस्प्ले आणि साईडचं ते पॅनल. नेक्स्ट याच्यामध्ये पूर्ण लॅपटॉप नवीन. येस, आणि लवकरच नवीन वर्षात गौरव मला लॅपटॉप घेऊन देणार आहे. बरोबर. हो, तर हां, किडनी विकली आणि व्याजाने वाटले. हां हां हां, हां हां, मग हो का, बापरे. कुठं बघितलं तू, न्यूज मध्ये? बापरे, काय कंडिशन आहे. आता कालची गोष्ट तेच सांगितलं ना, रेंटवाल्यांनी 80,000 रुपये झाले होते तर ओनरला मारून टाकलं. म्हणजे बघा काय कंडिशन आहे, कशा न्यूज. आता आमच्या इथे कार्टून सगळे बघतात आणि इकडे आम्ही तिघही पण बसलो आणि मॅडमसाठी कार्टून लावला आहे. मॅडमचं इकडे फिडिंग सुरू आहे. स्माईल आणि स्माईल, हे बघ नाही बरं. आणि स्माईल कर बिट्टी, से हाय एव्हरीबडी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची मॉर्निंग अशी होते. हे बघा आळस देणं चालू आहे. काल आणीला वॅक्सिन दिल्यामुळे ती थोडीशी कन्नारलेली आहे आणि रात्रभर थोडा त्रास झाला ना, मग थोडा झाला ना, पण झाला. टेम्परेचर वाढलेलं होतं आणीचं. आता ती बेटर फील करते म्हणून एवढा आवाज करते. नंतर काल तर शांत झालेली होती आमची बच्चू. तर काल खरंच खूप म्हणजे रात्रभर ती झोपली नाही आणि मग तिला औषध वगैरे दिली तर आरामात झोपली ती. आणि वॅक्सिनचा त्रास होत नाही जसा प्रायव्हेटचा, पण ते ॲक्च्युली ताप आलाच पाहिजे म्हणते, तर वॅक्सिन घेण्याला महत्त्व आहे. आणि ही जी वॅक्सिन होती आणि जी सगळ्यात म्हणजे लास्टच म्हणू शकतो, आता इथनं 6 महिन्यानंतरचीच वॅक्सिन द्यायची आहे तिला. तर आता थोडे कमी बजेटच्या वॅक्सिन राहणार कारण आतापर्यंतच्या वॅक्सिन थोड्या कॉस्टली होत्या. आणि प्रायव्हेट आणि सरकारी वॅक्सिनचं तर महत्त्व तुम्हाला लास्ट टाईम सांगितलंच की का बरं आम्ही प्रायव्हेट वॅक्सिन देत आहे वगैरे. सो त्याचं कारण असं आहे. इकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि माझं इकडे आणीला बघणं आणि आई भाजीचं साफ करते आहे. परत आज आम्हाला उशीर झाला सकाळी उठायला, कारण रात्री आम्हाला उशीर झाला झोपायला. गौरव तर 3 वाजता झोपला रात्री, कारण त्याचं लॅपटॉपचं काय काम होतं ते करत होता, तो डेटा वगैरे टाकायचं. कारण सर्व्हिस सेंटरमध्ये लॅपटॉप नेला म्हणजे डेटा चालला जातो म्हणून त्यामुळे त्यांनी डेटा काढून ठेवला होता सगळा. आणि लवकरच चॅनलवर सगळे रेग्युलर ब्लॉग येणार, मिनी ब्लॉग येणार. सो गाईज स्टे ट्यून. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चलो आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा लास्टपर्यंत. आज मामा मामी येणार आहे आणीला भेटायला. हो ना, आणीला भेटायला मामा मामी येणार आहे. ज्या मामी माझ्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या मामा मामी येणार आहे आज आणीला भेटायला. सो स्टे ट्यून, ब्लॉग एन्जॉय करा लास्टपर्यंत. चलो. सो गाईज, आईने मला तुळस हे काय म्हणतं तुळशी वृंदावन घेऊन दिलेलं आहे. आणि हे जे आहे मला असं वाटते माझं जे छोटं आहे ना ते तिथे आहे.
ते मला लग्नात दिलेलं होतं आईने. आणि त्याच्यानंतर सेकंडसुद्धा हे आईने दिलेलं आहे मला घेऊन. सो असं म्हणतात की आईकडून घ्यायचं, तर आईनेच दिलं घेऊन. आणि इतकं छान आहे हे. मी खूप दिवसापासून बघत होते ते झाडांच्या तिथे शॉपमध्ये, मला घ्यायचं होतं बऱ्याच दिवसापासून. सो आईने काल आणलंच फायनली. आणि त्याचसोबत एक झाड पण आणलं आहे सुंदरसं. आणि हा पॉट पण आणला आहे आईने माझ्यासाठी. हे बघा किती छान आहे. आणि झाड दाखवते, हे ते वर आहे ठेवलेलं बघा. याला फुलं आहे. शेवंती नाही, शेवंतीचं झाड आहे. आणि इकडे आई, हो सगळं खालून छिद्र केलेलं आहे सगळं. उचलून देऊ का? लाव हाती. खोरासाठी काय देऊ का? स्पून, चम्मच वगैरे? चम्मच देऊ का? आहे ना कोरडीच. मग मी पाणी नाही टाकलं मग अशी, म्हटलं पाणी टाकलं ते गारा होऊन जाईल. आता ही कुंड्या फोडणं आहे. ही घरून आणलेले प्लांट आहे, हा तो आणि तो जास्वंद. तर हे आता या पॉटमध्ये लावणार आहे. हे खाली पॉट आहे यामध्ये. आणि हा मी मेशोवरनं घेतला होता, ज्यामध्ये मनी प्लांट लावला आहे. प्लॅन्टिंग सुरू, आज प्लॅन्टिंग डे आहे. पाशीन सगळं इकडे उडण ते नाही, माती पकड नाही, इकडे लागन निघन का? फोडाच लागतं नाही. कुंडीवर पकड, कुंडीवर सगळी माती त्याच्यात साडून जाते. नाही तसं तर सावडाच लागतं ना, लागण हाताला फक्त हळू. सो आईची हेल्प आहे म्हणून हे सगळं करू शकत आहे. नाही तर आणीमुळे तर मला करताच नसतं आलं. तिला तिकडे मस्त असं झोपून ठेवलेलं आहे. आणि इकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे, दोघं पण आहे. त्यामुळे मग इकडे आम्ही आमचं काम करत आहे दोघी. आई उद्याला जाणार म्हणून आज जी काही राहिली सुली हेल्प करत आहे. त्याचसोबत आम्ही 2 दिवस गहूसुद्धा वाळत घातले होते साफ करून. मस्त कडक ऊन दिली ना आता गव्हाला. आता गरज नाही आहे ना. आता दळण, आता हे दळण पहिले बोलून हे या थैलीतलं पहिले खतम करून गेला आहे ना. निघालं फायनली निघालं. थँक गॉड निघालं रे बाबा, जमलं. सेंटरमध्ये गेला ना त्याला बघा.